आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक खास कार्यक्रम, विघ्नहर्ता। गणपती बाप्पांना विघ्नांचं अर्थातच संकटांचं हरण करणारा बाप्पा म्हणून देखील ओळखलं जातं। मात्र असेच काही विघ्नहर्ता तुमच्या आमच्या आजूबाजूला वावरत असतात, जे तुमच्या आमच्या नेहमीच्या आयुष्यात वेगवेगळ्या येणाऱ्या विघ्नांचं हरण करत असतात। या विघ्नहर्त्याबद्दल आम्ही खास कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत। आजच्या या पहिल्या भागामध्ये ओळख करून घेऊयात आगीशी दोन हात करताना आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या फायर ब्रिगेडबद्दल। नमस्कार। दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करताना काही अशा घटना आपल्या सोबत घडतात की त्यातून वाट काढण्याकरता आपल्याला एका खास तज्ञ टीमची गरज लागते। मग एखादी इमारत दुर्घटना असेल, एखादी आग लागलेली घटना असेल किंवा अगदी एखाद्या झाडामध्ये एखादा पक्षी अडकलेला असेल, अशा वेळी आपल्याला अर्थातच फायर ब्रिगेडच्या टीमला पाचारण करावं लागतं आणि ही मंडळी आपापल्या कौशल्याच्या सहाय्याने आपल्याला या घटनांमधून बाहेर काढतात, प्रसंगी आपला जीव वाचवतात, स्वतःचा जीव धोक्यात घालून। तर या सगळ्या यंत्रणेबद्दल, या फायर ब्रिगेड टीमचं काम कसं चालतंय जाणून घेण्यासाठी मुंबई फायर ब्रिगेडच्या भायखळ्यातल्या मुख्यालयात मी आत्ता आलो आहे। या परिसरामध्ये त्यांची एक टीम तैनात आहे आणि फायर ब्रिगेडच्या त्यांच्या ज्या गाड्या असतात त्याच्या एका शिडीवर चढून आपण या मंडळींकडनं या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत। तुम्ही देखील माझ्यासोबत या। आपण आहोत भायखळ्याच्या फायर ब्रिगेड मुख्यालय परिसरामध्ये, ज्या ठिकाणी स्टेशन ऑफिसर सारंग साहेब आणि त्यांची पूर्ण टीम आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव काही जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा करणार आहोत। मुंबई फायर ब्रिगेडचा जर आपण विचार केला तर त्याच्या ताकदीबद्दल काय सांगाल? किती इक्विपमेंट्स, काय कशा प्रकारे आहे? मुंबई अग्निशमन दल पूर्ण मुंबईमध्ये एकूण 34 अग्निशमन केंद्र आहेत। आपल्या मुंबई अग्निशमन ती 34 अग्निशमन केंद्र आहे, ती 6 रिजनल कमांड सेंटरमध्ये डिवाइड झालेली आहे। मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये एकूण 56 फायर इंजिन्स आहेत। त्या 56 फायर इंजिनसोबत एकूण 32 वॉटर टँकर्स आहेत, 28 ॲम्ब्युलन्स आहेत। त्या व्यतिरिक्त स्पेशल अप्लायन्सेसच्या 20 व्हेकल्स आहेत निरनिराळ्या प्रकारच्या, आणि त्या व्यतिरिक्त आणखीन बऱ्याचशा स्पेशल अप्लायन्सच्या गाड्या किंवा मोठ्या आगीवरती जाण्यासाठी कंट्रोल पोस्ट, अशा एकंदर आणखीन एक 100 गाड्या आपल्या अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये आहेत। एकूण अग्निशमन दलामध्ये 200च्या आसपास अधिकारी आणि 250 एकूण स्टाफ आहे आपल्या अग्निशमन दलामध्ये। त्या संपूर्ण 34 अग्निशमन केंद्रामध्ये हे ऑफिसर्स आणि स्टाफ विखुरला गेलेला आहे। आणि याच्यामध्ये आता आपण बघतोय की महिला देखील तुमच्या टीममध्ये सामील झालेल्या आहेत। एक महिला प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही कधी जॉईन झालात फायर ब्रिगेडमध्ये? 3 वर्ष झाली आहे। अच्छा। आणि आतापर्यंत तुम्हाला देखील अनेकदा स्पॉटवर जायचे ओकेजन झाले असतील, तर कधी आठवतो असा एखादा कठीण अनुभव आठवतो की तुम्ही फायर ब्रिगेड आग विझवायला गेल्यात किंवा इमारत दुर्घटना, अशी एखादी कुठली सांगते? काळबा देवीचा कॉल झालेला, ब्रिगेड कॉल, त्याच्यामध्ये त्या कॉलवरती गेलेली, तेव्हा भरपूरसे अनुभव आले। पण काय तो अनुभव, तो दिवस आठवतो तुम्हाला? जसं तुम्ही सांगितलं आता काळबा देवीचं, काय नेमकं घडलेलं आणि तुम्हाला कधी कळलं नेमकं जायचंय? 4:30 वाजताच्या दरम्यान आम्हाला कॉल मिळाला। लगेच स्टेशनला कंट्रोलला कॉल सांगितला। त्याच्यानंतर 1 मिनिटाच्या आत आमची गाडी तिथं गेटातून बाहेर निघते। अच्छा। जसं यांनी सांगितलं की 1 मिनिटाच्या आत गेटमधनं गाडी बाहेर निघते, पहिला जेव्हा कॉल येतो तुम्हाला, तिथपासून पुढची पावलं कशी टाकली जातात नेमकी? पहिला कॉल आल्यानंतर आपला मुंबई अग्निशमन, आपला मुंबई परिसरामधील जनता ज्यावेळेस अग्निशमन दलाला कॉल करते 101 नंबरवरती, तेव्हा आपलं नियंत्रण कक्ष भायखळा अग्निशमन केंद्राच्या बेसमेंटमध्येच आहे। तिथे 101 वरती तो कॉल येतो। तो कॉल कंट्रोल रूममध्ये असणारे आमचे जे जवान आहेत ते कॉल व्हेरीफाय करतात। व्हेरीफाय करून झाल्यावर जर का कॉल करेक्ट असेल तर तो कॉल करेक्ट असेल तर तो ज्या अग्निशमन केंद्राच्या ज्युरिडिक्शनमध्ये तो कॉल आहे त्या अग्निशमन दलाला तो पत्ता आणि तो कॉल कुठल्या प्रकारचा आहे ते सांगितलं जातं, आणि तो सांगितल्यानंतर 1 मिनिटाच्या आत आपली गाडी टर्नआउट होते। पण बऱ्याचशा वेळा काय होतं, आपल्या मुंबई अग्निशमन दलातील रस्त्यांवरती बरंचसं ट्रॅफिक असतं, त्या ट्रॅफिकमुळे बहुतेक वेळा आम्हाला कॉलवरती पोहोचायला वेळ होतो। तुम्ही, मला वाटतं या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ दिसताय, किती वर्ष तुम्ही फायर ब्रिगेडमध्ये आहात? मी आता
सध्या काय म्हणजे माझे 25 वर्ष जवळ सर्व्हिस झालेले आहेत. अच्छा. असे बरेच अनुभव आलेत की आता आम्ही एक काळाबादीचा जे गोकुळधामचा बिल्डिंगचा जे कॉल केला आम्ही, त्या कॉलवर आम्ही गेलो होतो. त्यावेळेला अक्षरशः आम्हाला असा प्रश्न झाला की या साईटनं ज्या लावलेल्या हातगाड्या त्या आम्हाला अक्षरशः उचलून किंवा 4 व्हीलरच्या लावलेल्या त्या गाड्या उचलून घालतात. त्याच्यामुळे आम्हाला जायला ह्याच्या कॉलवर जायला बराच भय होतो. आणि त्यावेळी अक्षरशः आम्ही ज्यावेळी गेलो, आम्हाला 4.5 वर्ष दरम्यान कॉल मिळाला आम्हाला, त्यावेळी आम्ही ज्यावेळी गेलो तो संपूर्ण बिल्डिंग जवळजवळ पुरा पेटलेली होती. तुम्ही देखील या ब्रिगेडमधले थोडेसे यंग मेंबर दिसताय. तुम्ही कधी जॉईन झाले? आम्हाला 2006ची बॅच आहे. आम्ही 10 वर्ष झाली या मुंबई फायर ब्रिगेडमध्ये. आणि माझा पहिला फर्स्ट कॉल म्हणजे मोठा आग पहिल्यांदा बघितली ती रेतीवाला इंडस्ट्रियल इस्टेट. अक्षरशः लोक दुपारची वेळ होती, 3 वाजता आम्हाला कॉल मिळाला. आम्ही सेकंडला ड्युटीवर हजर झालो आणि कॉलवर टर्नआउट झालो. गेल्या गेल्या तिथे प्रसंग असा होता की लोक तिथे काम करतात इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आणि लोकांना जीव वाचवायचा आहे म्हणून ती लोक उड्या मारतात पहिल्या माळ्यावरून दुसऱ्या माळ्यावरून. ते लोक प्रयत्न करतात साडीनी वगैरे खाली उतरायचं वगैरे. आम्ही शिडी लावली आणि बरेचसे केमिकल ड्रम्स वगैरे होते, फ्लेम्स येत होते अंगावर, पब्लिक हायपर झाली होती. तो सिच्युएशन माझा फर्स्ट लाईफ एक्सपिरियन्स की आग मोठी कशी असते. हो, अजूनही लक्षात आहे आणि मरेपर्यंत लक्षात असेल. मला सांगा, तुम्ही नेमकं कधी ठरवलेलं एक स्त्री म्हणून जेव्हा घरी काही बंधनं असतात कदाचित कधी, तर तुमच्याकडे अशी काही बंधनं होती, तुम्ही कधी ठरवलं की आपण फायर ब्रिगेडमध्ये जायचं आणि घरच्यांचा कसा प्रतिसाद होता की जे माझा भाऊ आहे फायर ब्रिगेडमध्ये. तो बोललेला की लेडीजच्या लायकीचं नाही आहे हा डिपार्टमेंट, तरी पण मी स्वतःला होईल करू शकते या दृष्टिकोनाने मी इथे आले आणि मी आज पण जेंट्ससोबत काम करते. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, हे तर तुम्ही जीवाची बाजी लावून करताच आहे काम, त्याच्याबद्दल सॅल्यूटच आहे तुम्हाला, पण सर्वसामान्य जनतेकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत की जेणेकरून अशी एखादी घटना घडल्यानंतर त्यांनी नेमकं कसं वागायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? मुंबई अग्निशमन जनतेला एकच आव्हान असेल की मुंबई अग्निशमन दलात आमच्या प्रमुख अग्निशमन अधिकारी राहांदळे साहेब आहेत, त्यांच्या गायडन्समध्ये आता मुंबई अग्निशमन दलामधील जनतेला एक व्हॉलेंटियर, फायर व्हॉलेंटियर्स, कारण अग्निशमन दल पोहोचेपर्यंत कधी कधी आग ॲग्रिवेट होतात, तर जर का इनिशियल स्टेजला आग विझवायची असेल तर त्यांनी असं विचार केला की जर आग इनिशियल स्टेजला विझवायची असेल तर जर का व्हॉलेंटियर्स आपण तयार केले अख्ख्या मुंबईमध्ये, तर त्या व्हॉलेंटियर्स प्राथमिक स्वरूपामधल्या आगी विझवल्या तर बरंचसं नुकसान टळू शकते. ह्या विचाराने त्यांनी एक व्हॉलेंटियर कोर्स चालू केलेला आहे. आपल्या 6 रिजनल कमांड सेंटरला दर रविवारी तो कोर्स असतो. तर माझं असं जनतेला आव्हान असेल की त्यांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्यावा. जसं यांनी सांगितलं की फायर ब्रिगेडच्या जवानांसोबत एक टीम म्हणून सगळ्यांनी कार्यरत राहिलं पाहिजे आणि आपत्तीशी मुकाबला केला पाहिजे. कॅमेरा पर्सन श्रीकांत आणि विलाससह अश्विन बापट, ABP माझा, मुंबई.